नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक कोतकर कुटुंबियांचं मंत्री महाजनांकडून सांत्वन। कोतकरांच्या पत्नीला नोकरीचं आश्वासन देण्यात आलंय। वैयक्तिक तसेच शासन स्तरावर मदत करण्यासाठी सदैव पाठीशी राहणार असं महाजन यांनी सांगितलं। सध्या तर प्रवासादरम्यान नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत। पाहूया सविस्तर बातमी। नाशिक शहरातील रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आतापर्यंत खड्डे अपघातात तब्बल 5 जणांचा मृत्यू नाशिक येथे झालाय। नुकताच रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांची काल कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगी शासनाकडून तसेच वैयक्तिक स्तरावर आवश्यक त्या सर्व मदतीसाठी सदैव पाठीशी उभे राहू असं सांगितलंय। निलेश कोतकर यांच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते। कोतकर यांच्या पत्नीला नोकरी तर त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याचं देखील यावेळी मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलंय। आगामी कुंभमेळा पार्श्वभूमीवर शहरात रस्त्यांची कामं सुरू आहेत। त्यातच पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांना प्रवासादरम्यान तारेवरची कसरत करावी लागते। लवकरात लवकर रस्त्यांची कामं पूर्ण करावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। त्यामुळे आता या मागणीकडे कसं लक्ष दिलं जातंय आणि किती लवकरात लवकर काम पूर्ण होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।